महत्त्वाची घडामोड आहे। हायकोर्टातील कॅन्टीन बंद करण्याची नोटीस एफडीएनं दिलेली आहे। महत्त्वाची ही घडामोड म्हणता येईल। हायकोर्टातील कॅन्टीन बंद करण्याची नोटीस आता एफडीए कडून देण्यात आलेली आहे। गेल्या काही काळापासून सातत्याने एफडीएच्या कारवाया सुरू आहेत आणि आता अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिकचे अपडेट्स? श्रुती, आपण पाहतोय की तुकाराम मुंढे हे एफडीएच्या आयुक्त पदावरती आल्यापासून राज्यभरातल्या अनेक महत्त्वाच्या आणि मोठ्या हॉटेल आणि आस्थापनांवरती कारवाई होते आहे। मात्र या काही आस्थापनांनी आता हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे। याच्यावरती हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू असताना हायकोर्टातील कॅन्टीनमध्ये सुद्धा एफडीएनं तपासणी केलेली होती आणि हायकोर्टाची जी 2-3 कॅन्टीन आहेत त्याच्यामध्ये तपासणी केल्यानंतर या सगळ्या उल्लंघन जे आहे अटी शर्तींचं ते झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानुसार ही सगळी कॅन्टीन जी आहे ती पूर्णपणे बंद ठरण्याचे आदेश जे आहेत एफडीएने दिलेले आहेत। तशापतच्या नोटिसा या कॅन्टीनवरती लावल्याचं पाहायला मिळतं आहे। हायकोर्टाच्या गेटवरती एक मोठं कॅन्टीन आहे जिथे अनेक वकील आणि पोलीस कर्मचारी सुद्धा शिवाय आलेले जे काही याचिकाकर्ते आहेत ते सुद्धा तिथे जेवण करतात। मात्र या हॉटेलच्या कॅन्टीनमध्ये सुद्धा स्वच्छतेच्या बाबतीमध्ये जे काही अटी शर्ती आहेत त्यांचं उल्लंघन झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यानुसार एफडीएनं या कॅन्टीनचं सुद्धा लायसन्स सस्पेंड करून त्याचे ती कॅन्टीन बंद करण्याचे निर्देश दिलेले आहेत। मात्र एका कॅन्टीनची मुळात नोंदणीच नसल्याचं सुद्धा स्पष्ट झालेलं होतं आणि त्यानुसार ही कारवाई जी आहे ती एफडीएकडनं केली गेलेली आहे। काल हायकोर्टाच्या आवारामध्ये असणाऱ्या सगळ्या कॅन्टीनमध्ये एफडीएकडनं तपासणी करण्यात आलेली होती आणि त्यानुसार एफडीएनं ही तीनही कॅन्टीन जी आहे ती पूर्णपणे बंद ठेवलेली आहेत, बंद करण्याची नोटीस दिलेली आहे आणि तशापतची नोटीस ही दरवाज्यावरती लावलेली पाहायला मिळते। मात्र सध्या हायकोर्टातील ही तीनही कॅन्टीन पूर्णपणे नक्कीच कृष्णा, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी तुर्तास धन्यवाद।